आजची मोठी बातमी पुण्यामध्ये आज राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल काँग्रेस आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झालेला होता। अगदी काहीच वेळामध्ये राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल होतील आणि संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, कशा पद्धतीने एकूणच या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे, काय माहोल आहे पुण्यामध्ये? आकांक्षा, जर आपण बघितलं तर पुढच्या काही वेळात राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी, त्यांना पुण्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते, जे सिनियर नेते आहेत राज्यातील, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता आपण बघू शकतो प्रदेशाध्यक्ष असतील, इतर आमदार असतील, हे सगळेजण या ठिकाणी पोहोचलेत। परंतु जो गोंधळ झालेला आहे रात्री आणि जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावर आपण थेट प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहोत। सर, राहुल गांधी येत आहेत, पण रात्री बघितलं आपण काय घडतंय, आरोप होत आहेत, मीडिया इन्फ्लुएन्सर आणले जात आहेत तुमच्याकडे, सोशल मीडिया 35-35 हजार रुपये पैसे देऊन ते सगळे असणार आहेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात। आणि काल रात्री जो गोंधळ झाला, नाही, एकतर पहिले हा इन्फ्लुएन्सरचा जो काही आहे त्यामध्ये न खाऊंगा न खाने दूंगा हा मोदीजींचाच नारा होता। जर अशा पद्धतीने कुठे जर खाऊ घातल्याचा प्रयत्न होत असेल तर थेट स्वरूपात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। नकली फर्जी व्हिडिओ तयार करण्यामध्ये कोणत्या पक्षाची IT टीम ही सराईत आहे आणि पटाईत आहेत एव्हाना आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे। अहो, जिथे इतके लोक येतात आहे त्यांचं व्यवस्थापन कसं करावं ही आम्हाला अडचण असताना आम्ही याच्यात कशाला दुसऱ्या गोष्टी करणार आहोत। देशामध्ये राहुल गांधींचा जो झंझावत आहे आणि त्यांनी थेट जो मुद्दा घातला आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची आता गरज नाही। थेट भारतीय नागरिक, युवा, झेनझी आणि राहुल गांधी असंच एक नातं निर्माण झालं आहे। त्यामुळे हा आरोप हास्यास्पदच नाही तर हा खोडसाळपणाचाही आहे। तर दुसऱ्या बाजूला जो कालचा जो झालेला प्रकार आहे तो पुण्यातील विद्यार्थिनींना घाबरवण्याच्या अनुषंगानं, पालकांना घाबरवण्याच्या अनुषंगानं हा नसता उठाठेव जी आहे ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाडोत्री गुंडांच्या साहाय्यानेही केलेली आहे। मुळात ज्या मुलींनी पहिले स्टेटमेंट दिलं होतं ते कोणाला दिलं होतं? ते माध्यमांना दिलं होतं, माध्यमांचे प्रतिनिधी गेले होते, माध्यमांशीच ती बोलली होती। त्या विद्यार्थ्यांचं बोलणं हे लोकांना भावलं आणि ती व्हायरल झाली। यामध्ये पक्ष म्हणून आम्ही कुठेच नव्हतो, जे काय होतं नव्हतं ते तो माध्यमांचा भाग होता। आता त्यांना जाऊन दमदाटी करणं, त्यांना कोंडून ठेवणं, अशा प्रकारच्या आमच्या कार्यकर्त्यांजवळ माहिती आल्यामुळे त्याची पडताळणी करण्याकरता केवळ महिला तिथे गेल्या होत्या आणि केवळ विद्यार्थिनी आणि महिला जाऊन त्या महिलांना विचारलं की त्यांना आम्हाला भेटायचं आहे, पण त्यावेळेस भेटू दिल्या गेलं नाही, धाकदपट केल्या गेल्याचं आढळून आलं। आणि यावेळेस नशेत असणारे काही भाडोत्री गुंड आणून त्या ठिकाणी डुडगूस घातला गेला। त्याचा अर्थ एकच आहे की त्याचा अर्थ आहे की घाबरवणे हा त्याचा अर्थ होता। मात्र हा पुणेकरांनी, हा सभ्य सुसंस्कृत पुणेकरांनी त्यांचा हा डाव वेळेस ओळखला आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ग्राउंडच नाही तो पुन्हा देखील आता ओसंडून वाहणार आहे। सर, मला वडट्टीवार साहेबांकडे जायचंय, कारण वडट्टीवार साहेब तिथं होते, तुम्ही COEP कॉलेजमध्ये जाऊन तिथं त्यांना भेटले, बोललात। पोलिसांनी आता काँग्रेस म्हणजे अर्थात NUCIच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय, त्यांच्यावर नाही, ABVPच्या नाही। नक्की घडलं काय काल झालेली घटना आणि त्यावर आता आलेली सगळी काही भाजपचे त्यांचे प्रवक्ते, त्यांचे भारतीय जनता पक्षाचं मत पाहता मला असं वाटतं की पहिले पोलीस चोरांच्या मागे धावत होते, आता चोर पोलिसांच्या मागे धावत आहेत। हा झालेला फरक आहे। झालेली घटना पूर्ण व्हिडिओ चित्रण सगळं आहे। तिथे गुन्हा दाखल करताना एक तरी व्हिडिओ दाखवावा की NUCIच्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणाला शिवीगाळ केली, कोणाला मारहाण केली। साहेब, तिथं व्हिडिओ आहेत मारहाण करताना पोलिसांच्या समोर, कोणी मारहाण करताना, म्हणजे दोन्ही पार्टी पक्षाचे दिसत होते तिथं, ABVP आणि तिथे पोलिसांनी मारहाण केलंय आमच्याला, आमच्या पोरांना। गुन्हा तुमच्यावरच दाखल झाले आणि गुन्हा आमच्यावरच दाखल झाला आहे। हे जे घटना, हे खरं म्हणजे सगळ्या प्रसारमाध्यमांच्या पुढे आहे ना, ज्या मुलींच्या संदर्भात हा संदर्भ देऊन तिथे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला। मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये हे एक षडयंत्राचा भाग होता। सगळ्या माध्यमाकडे, त्या मुलींनी माध्यमाकडे, प्रसारमाध्यमाकडे, चॅनलकडे जे मत व्यक्त केलं होतं ते आमचं मत नव्हतं, आम्ही मांडलेलं नव्हतं, आम्ही दबाव टाकलेला नव्हता। पण ह्या गुंडांनी जाऊन त्या मुलीला स्टेटमेंट बदलायला लावलं। याचा अर्थ असा होता की या कार्यक्रमाला गालबोट लागावं, पॅरेंट्समध्ये घाबरट व्हावी पालकामध्ये, आणि या कार्यक्रमामध्ये अडचण निर्माण व्हावी, हा कार्यक्रम फेल व्हावा
हे यामागची भूमिका होती. छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी 25 हजार रुपये देऊन मीडिया इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणले गेलेत, असं देखील आरोप भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसवर होतोय. ऐसा है, देश लूटने वाले ईमानदारी की भाषा बोल रहे, ज्याने हा देश लुटला आहे 50% कमिशन खात आहेत आणि त्या कमिशनखोरांना आम्ही चोर दिसतोय. आमच्याकडे आज हे कार्यक्रमाला आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे सत्ता नाही. म्हणजे हे काँग्रेस म्हणते काँग्रेसकडे पैसे नाहीत. अरे बाबा, एक लक्षात घ्या, हा कार्यक्रम जो आहे, ज्या वेळेस तो बन नावाचा माणूस म्हणतो 100 कोटी रुपये खर्च केलेत, बाहेरून पैसे येत आहेत असं देखील म्हणले ते. त्याला लाज वाटायला पाहिजेत काय बोलतो होते. आणि तिथे आता तुम्ही सगळे प्रसारमाध्यमाने उपस्थित असणार आहे. तो म्हणाला की 3,500 विद्यार्थ्यांना पैसे दिलेत. जरा तुम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा, तुम्ही पैसे घेऊन आलात का म्हणून. मग जो बोलतोय त्याच्या तोंडावर तुकलं जाईल. असे वाटेल ते बिनमुबाट आरोप करून या कार्यक्रमाला गालबोट लावणं, कार्यक्रम बदनाम करणं. राहुल गांधींची भीती एवढी यांना सतावते आहे, ज्या एकेकाळामध्ये धनाजी संधाजींची भीती होती ना, तशी भीती आता या लोकांना राहुलजींची वाटते. म्हणून अशा प्रकारची एक खोटा नेरेटिव्ह तयार करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे. राहुल गांधी साहेब, संध्याकाळी फक्त छात्रों की गूंज हाच कार्यक्रम होणार नाही पुण्यामध्ये, तर दुसरा अजून एक कार्यक्रम आहे, तो विद्यापीठामध्ये भाजपने घेतलाय. तो म्हणजे वंदे मातरमाचा, एकत्र येऊन त्या ठिकाणी वंदे मातरमचं गायन होणार आहे. कसं बघताय याकडं? यांना कोणी थांबवलं होतं काय 47च्या पूर्वी वंदे मातरम गाण्यासाठी? कुठे होतं ते वंदे मातरम म्हणायला? कोण थांबवलं होतं? पण आता का वंदे मातरमची एवढी आली? वंदे मातरम हा 1950मध्ये या वंदे मातरमच्या किंवा त्याच्या पूर्वी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यावेळेस अगदी त्यांनी सांगितलं. त्या CWCच्या बैठकीमध्ये 2च कडवे हे देशाला जोडणारे, कारण धर्मांध तिकडे विषय नव्हता, धार्मिक नव्हता, देशाला मध्ये या 2च कडव्यावर हे गीत गायलं गेलं पाहिजेत, ही त्यावेळेस झालेला ठराव होता. आणि 1950मध्ये सुद्धा तोच ठराव झालेला. यांनी हे का जोडलं? आम्ही हे मान्य करत नाही. या देशामध्ये हा देश सर्व जाती धर्माचा आहे. अगदी त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी भाजपनं जो कार्यक्रम संध्याकाळी आयोजित केलेला आहे यावरून देखील घणाघाती असा आरोप केलेला आहे.